राजकारणातला कोणता नेता काय निर्णय घेईल हे काही सांगता येत नाही. एकनिष्ठ असलेले लोक सुद्धा राजकारणापायी आपला स्वाभिमान सोडून इतर पक्षात जातात. तर जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखं एकमेकांवरती मनसोक्त तोंड उचलतात आणि नंतर एकाच ताटात जेवतातही. खरं तर राजकारणात हे काही नवीन नाही. असो तर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा कमालीची चर्चेत होती. कारण चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये ऐनवेळी दुफळी झाली आणि MIMचे इम्तियाज जलील निवडून आले. तेव्हापासून हे नाव महाराष्ट्राला माहीत आहे. इम्तियाज जलील खासदार झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये MIMचं वर्चस्व वाढेल असं बोललं जात होतं. त्या अनुषंगाने पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्ष पदही दिलं, पण तसं काही फारसं झालेलं दिसलं नाही. आजही मुस्लिम समाज हा जास्त करून इतर पक्षात असल्यामुळे एकखट्टा मतदान होणं शक्य होत नाही. मागील आठवड्यात नांदेड लोकसभा लढणार अशी घोषणा इम्तियाज जलील यांनी केली होती. पण आता आपला निर्णय बदलत छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे नेमकी रणनीती काय आहे? विरोधातील अतुल सावे आणि गफार कादरी हे समीकरण नेमकं कसं असेल बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं. विधानसभा खासदारांचं निधन झाल्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला PCODचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. नंतर MIM पक्षाने निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर 2024 निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी MIM पक्षाने आधी नांदेड लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. पण अचानक त्यातून माघार घेत आता छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय इम्तियाज जलील यांनी जाहीर केला. निवडणुकीतून माघार घेताना त्यांनी भाजपवरती निशाणा साधला. ते म्हणाले की नांदेडमधून जेव्हा मी लढण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी मुस्लिम समाजाचे मतदार माझ्यापासून दुरावण्यासाठी भाजपने पैसे देऊन काही मुस्लिम उमेदवारांना अपक्ष उभं केलं, ज्याचा फटका MIM पक्षाला बसणार होता. त्यामुळे मी माघार घेतली. विधानसभेसाठी ते कुठला मतदारसंघ निवडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण अखेरीस त्यांनी भाजपच्या अतुल सावे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर पूर्व इथून लढण्याचा निर्णय घेतला. अतुल सावे हे भाजपचे बडे नेते असून सध्या ते मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करणं फार सोपं नाहीये. मुस्लिम मताधिक्य असलेल्या या मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी फॉर्म भरला असल्यामुळे काँग्रेस पक्षाने सुद्धा आता आपला उमेदवार बदलला आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेता आणि बंडखोरीची भीती अधिक होती, त्यामुळे आयत्या वेळी त्यांनी उमेदवार बदलत त्यांच्या जागी लहू शेवाळे यांना उमेदवारी दिली. लहू शेवाळे यांना उमेदवारी मिळण्यामागे राजकीय विश्लेषकांनी काही तर्क लावलाय. लहू शेवाळे हे धनगर समाजातून येतात. काँग्रेसला धनगर समाजाला उमेदवारी देणं यंदा तरी शक्य झालं नाही. कमीत कमी उमेदवार उतरवण्याच्या नादात धनगर समाजाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. त्यातच नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघातील काँग्रेसचे नेते यशपाल बेंगे यांचं तिकीट पक्षाने कापलं होतं. त्यांच्याऐवजी बेट मोगरेकर यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे राज्यभर धनगर समाजामध्ये नाराजी पसरली होती आणि ही नाराजी दूर करण्यासाठी धनगर समाजातील लहू शेवाळे यांना छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे शेवाळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली सुद्धा नाही. तरीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फोन करून निवडणुकीसाठी तयार आहात का अशी दुपारी विचारणा केली. शेवाळे यांनी होकार देताच रात्री काँग्रेसच्या यादीत त्यांचं नाव आलं. शेवाळे यांच्या निमित्ताने शहरात OBC मतांचं गणित साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर इम्तियाज जलील यांनी भाजपवर आरोप करत भाजपच्या मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला माझ्याविरुद्ध उमेदवार ठरवून द्यायला सांगितलं आहे. आयत्या वेळी उमेदवार बदलण्यामागे भाजपचं मत काँग्रेसने विचारात घेतलं असा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. पण अजून तरी काँग्रेसतर्फे किंवा भाजपातर्फे या टीकेचं प्रत्युत्तर आलेलं नाहीये. पण महायुतीतर्फे अतुल सावे या सर्वांना कशी टक्कर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अतुल सावे यांना समता परिषद या OBCच्या सक्रिय संघटनेचा कायम पाठिंबा असतो. समता परिषदेतर्फे ते विविध OBC एकत्रीकरणाच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील OBCंचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
त्यामुळे ओबीसींच्या विरोधात यावेळेस काँग्रेसला धनगर प्रतिनिधित्व देणं किती फायद्याचं ठरणार आहे हे आपल्याला निवडणुकाच्या निकालावरून कळेलच. MIM कडून संभाजीनगर पूर्वसाठी गफार कादरी हे इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे तशी मागणीही केली होती. पण ऐनवेळी इम्तियाज जलील यांची उमेदवारी घोषित झाल्यामुळे गफ्फार कादरी आता कुठला निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण ते विधानसभेत पूर्णपणे जलील यांचाच प्रचार करणार हे स्पष्ट झालं होतं. आणि असं असताना अगदी शेवटच्या दिवशी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. MIM पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडत त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. गफार कादरी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्यामुळे भाजपा उमेदवाराचा मार्ग मोकळा होतोय का अशा चर्चा सध्या रंगतायत. कारण महायुतीतर्फे उभे असणारे अतुल सावे सध्या मंत्री असल्याने त्यांनी आपल्या मतदारसंघाकडे अधिक लक्ष दिलेलं होतं. अधिकाधिक निधी त्यांनी या मतदारसंघात खेचून आणला होता. त्यामुळे सुशिक्षित आणि शहरी जनतेच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळी प्रतिमा तयार झाली. त्यासोबतच हिंदुत्वाचा टॅग घेतलेली शिवसेना आणि भाजपसोबत मुस्लिम आणि दलित मतदारांना पुढे आणणारे अजित पवार हे तिघेही महायुतीत आहेत. अतुल सावे यांना महायुतीचं तिकीट घेऊन फायदा होणार हे नक्की आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असणारे लहू शेवाळे हे काँग्रेसचे शहराध्यक्ष असले तरीही मतदारसंघात काँग्रेसची पाहिजे तेवढी पकड नसल्याचं दिसून येतं. तर मुस्लिम बहुल मतदारांना आश्वासित करणारे इम्तियाज जलील यांची विकासात्मक प्रतिमा असली तरीही त्यांच्याच विरोधात उभे असलेले गफार कादरी हे मुस्लिम मतांचं विभाजन करण्यात यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे लहू शेवाळे, इम्तियाज जलील आणि गफार कादरी या तिघांमध्ये मतांचं विभाजन होऊन अतुल सावे हे निवडून येण्याची शक्यता दाट आहे. पण सुरुवातीलाच सांगितलं तसं राजकारणात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. तर विधानसभेचा हा किल्ला कोण जिंकणार, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता.